ही भाजी खाल तर नॉनव्हेज सुद्धा विसराल. सो लेट्स मेक वेज कीमा. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत लांब लांब. त्यानंतर इथे आलं चिरून घेतलंय. लसूण घेतलं इथे. तर आता इथे आलं चिरून झालंय, लसूण घेतलाय, कांदा आणि खोबरं घेतलंय. हे सगळं आपण भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकून आधी खोबरं भाजून घेऊया. कांदा खोबऱ्यासोबत टाकला तर कांदा लवकर भाजला जातो, त्यामुळे मी खोबऱ्यासोबत टाकला नाही. नंतर मी कांदा टाकलाय. कांद्यासोबत आलं लसूण सुद्धा टाकलंय. हे खरपूस असं भाजून झालं की टाकली आहे थोडीशी कोथिंबीर आणि हलकी परतून घेतली आहे. आता हे सगळं मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करून घेऊया. इथे सोयाबीन भिजत टाकली आहे 1-1.5 तासा अगोदरच. सोयाबीन सुद्धा इथे भिजून झालेली आहे, सॉफ्ट झाली आहे पूर्ण. आणि हे वाटण आहे. सोयाबीन थोडी मोठी मोठी अशी वाटून घेऊया मिक्सरला. पूर्ण बारीक करायची नाहीये, जशी मी व्हिडिओत दाखवली आहे तशी वाटून घ्या. इकडे 2 टोमॅटो घेतलेत मी, बारीक चिरून घेऊया. आता आपण सोयाबीन जी वाटून घेतलेली त्याच्यात टाकूया बारीक चिरलेले टोमॅटो. मग टाकूया वाटण आणि मग टाकूया आपण काही बेसिक मसाले. मीठ चवीनुसार, हळद, मिरची, धनाजिरा पावडर आणि धन्याचा काळा मसाला. सगळं मिक्स करून घेऊया. इथे मी फोडणीला ठेवली आहे कढई. कढईत टाकले तेल, थोडासा जिरा आणि कढीपत्ता. मग टाकूया वाटण जे आपण मिक्स करून ठेवलं होतं सोयाबीनचं. परत एकदा तेलात परतून घ्या आणि झाकण झाकून ठेवा. 5 मिनिटांनी त्याला तेल सुटल्यावर याच्यात टाका 1 कप पाणी. परत झाकून ठेवा. 15 ते 20 मिनिटात तुमचा हा वेज कीमा आहे रेडी. कोथिंबीर जरा जास्त टाका. कीम्यामध्ये ऍक्च्युली कोथिंबीर खूप छान लागते. फिरवून घ्या. खूप लवकर बनतो हा वेज कीमा. तर वेज कीमा आहे रेडी. तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.